नमस्ते मित्रांनो, आपण आहोत आता सासवडच्या ओपन मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती बैलं सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहेत ही पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, हा आहे पुष्पा आणि आज तो पाहिलाय हिंद केसरी सर्जा बरोबर. दादा, आज कसं काय नियोजन करण्यात आलं होतं? त्याच्या आधी मागं गाडी पळाली होती गाणं मैदानात. काय सांगाल कशा पद्धतीने असतं, म्हणजे ड्रायव्हर कोण होतं गाडीवरती? छोटे ड्रायव्हर कोराळ होता. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. चला तर मित्रांनो बघूया कोण कोण सेमीफायनलसाठी पात्र ठरलेले सासवडच्या मैदानामध्ये. नमस्ते. नमस्ते. नाव आपलं? सुरेश बोरकडे. बरकडे. किती वय आहे दादा? हे आहे की 55. 55. काय किती वर्षापासून नाद आहे हा? हा पहिल्यापासून ना ते मामापासूनच. बरं. पाटलापासून बाबूजी पाटील दगडे. बरं बरं. मामा होते का तुमचे ते? हा, निरा. बरं बरं. आणि तुम्ही किती वर्षापासून नादात आहे ह्या? पहिल्यापासून लहानपणापासून लग्नाच्या आधीपासूनच. होय. तरी अंदाज किती वर्षाचा अनुभव? तरी अंदाज आता जवळजवळ एक मध्ये बंदीच्या काळात एक 10 वर्ष बंद होतो, नाहीतर तिथनं चालू केला लगेच. असा अड्डा भरला होता का सासवडला कधी? नव्हता एवढं भरला. किती गाडी बघितली का? लय गाडी. हा, लय गाडी. लय गाडी. जवळपास 700 प्लस 750 750 750च्या वर असेल. वर असेल ना. हा. पहिलं भरायचं का एवढं जुनं अड्ड? नाही पहिले किती 3 गाड्या पळायच्या, होय. 2च पळायच्या काय वेळेस. होय. किती 100-150 तरी गाडी असायची. कुठली 40, 30, 35 गाडी लय झाली. आता बैल वाढली का हो, सगळीकडे संख्या वाढली. आता लय संख्या. बाकी काय मैदान बघून काय वाटतं? मैदान कसं आहे पळायला? मैदान चांगले का? पूर्वीच्या काळात फाट्या अशा करायच्या का? रोलर बिलर JCB यांनी असं कुठल्या ब्लेड बिलेड नाही काय नाही, असं हाय असं सपाटीचं वावर दिसलं की बस. बस. आणि ती चाकोरी टाकायची. नुसते चाकूर. पण आता कसं पार रोलर पाणी मारून. आता काय पाणी मारून मस्त एक नंबरच मैदान आता. बरं बरं. आज कुणा शंकर पळायला आणलं होतं का? हा. किती वेळ पळाला शंकर पळाय? शंकरपाळ्या 28 मध्ये 39 मध्ये. बरं बरं. चला मित्रांनो, हा तेजाबाई आहे. आपण पाहिला असेल गट क्रमांक 22 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली पुरंदर आणि तेजाची. काय सांगाल दादा? आता सेमीफायनल आहे. गटाला चांगली पळाली ना. आणि आज ड्रायव्हर कोण होतं? आटी ड्रायव्हर. चला तुम्हाला शुभेच्छा सेमीफायनलसाठी. मित्रांनो, हा पुरंदर आहे. आपण ऐकलं असेल की ग्रँड पुरंदर म्हणून एक प्रसिद्ध हॉटेल आहे. त्यांचे मालक जे आहेत आपल्यासमोर आहेत दादा. दादा नमस्ते. नमस्कार. काय आज कसं काय पैरा कसं काय? एकदम एक नंबर आमचा पैरा आज ड्रायव्हरनी कशी काय गटाला गाडी चालवली? एक नंबर गाडी. चला तुम्हाला सेमीफायनलसाठी शुभेच्छा.
मित्रांनो हाच तो पुरंदर आहे, गट क्रमांक 22 मध्ये पळाला. मित्रांनो कर्जतकरांचा सुंदर आहे. कितव्यात पळाली गाडी दादा? 19 मध्ये. त्या जोडीदार कोण होता? शाहीर होता. मित्रांनो शाहीर आणि सुंदरची गाडी पळाली. पलीकडे पाहू शकता आपण शाहीर आहे. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीफायनलला. मित्रांनो काय म्हणताय? आलोय मैदान बघायला. पहिल्यांदा झाला का? हो, इतके दिवस कसं मोबाईलवरच बघायचं कसं? मोबाईलवरतीच. बरं बरं. बघितली का तुम्हाला जे आवडतात ती बैलं बघितली का सगळी? कसं वाटतं मैदान बघताना? छान वाटतंय मैदानात आल्यावर. छान वाटते ना? बरं बरं. समजून घेताना मैदान कसं आहे काय? गाव कुठलं तुमचं सगळ्याचं? गोगलवाडी. गोगलवाडी. बरं बरं. काय कामाला असतं का बाहेर सगळे? आम्हाला कामाला. बरं मग आज सुट्टी ड्रायव्हर म्हणून आला? सुट्टी म्हणून आला. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो हिंद केसरी सर्जा सुद्धा गट पास झालाय. गट क्रमांक 23 मध्ये सुंदर अशी गाडी पळेल त्याची. नमस्ते. नमस्कार. नाव काय आपलं? राजाराम बालगुडे. बरं आज कोणाला आणलं होतं? आपला गजा मित्रांनो गजा 4x4 आला होता. आणि गट क्रमांक किती मध्ये पळाला तो? 21 मध्ये. कोण होता जोडीदार? लाडू. सुंदर अशी गाडी पळाली. तुम्हाला सेमीफायनलसाठी शुभेच्छा. चला मित्रांनो 4 नंबर गटात पळाला. हा पण गट पास झाला. नाव काय आहे दादा? भाऊजा. कोणाबरोबर पळाला? चित्र आहे का पलीकडे? मित्रांनो चित्र आहे. तुमचं गाव कुठलं म्हणाल दादा? नाशिकवरनं आला ना? काय गट पास झाला, कसं वाटतं दादा? चांगलं वाटते ना? बरं बरं. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीफायनलसाठी. मित्रांनो निशाने हा पण गट क्रमांक 9 मध्ये पळाला दादा. गट पास झाला 9 मध्ये हा. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो शिरसवडीची रायफल ही पण 14 मध्ये पळाली. सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक 14 मध्ये. कोणाचा जोडीदार आज? बादल. सासवडकरांचा बादल बरोबर पळाली आज रायफल. चला मित्रांनो नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा गट पास झाला. 8व्या गटामध्ये पळाली गाडी. सुंदर अशी गाडी आपण पाहिली पळताना. हा लखने गट क्रमांक 3 मध्ये पळाला. जोडीदार कोण होता आता? लासूरण्या जोडीदार मनोज दादा लय दिवसांनी दिसला राव. बरं आरामावर ठेवली होती ना? वाडग्या काय म्हणतोय? कुठं आता पळायला कितव्यात? 61 मध्ये. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. सासवडकरांचा गदर आहे मित्रांनो. 41 कितव्या गटात पळाला रे? 49. कोणाबरोबर पळाला? वीरचा साजा होता का? बरं चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो विमाने गट पास झाले. गट क्रमांक 2 मध्ये गाडी पळाली. कोण होतं जोडीदार दादा? पलीकडचे नाव काय ते? चंदर होता. कुठलाही चंदर? माळवाडीचा. बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला. रामा का? कितव्या गटात पळाला? 50 मध्ये. जोडीदार कोण होता? मुंबईचा शिवा. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो प्रमोद शेठ गुले पाटील यांचा पक्षापण आहे. मित्रांनो कितव्या गटात पळाला? 30 मध्ये. जोडीदार कोण आहे आज? 916 वजीर. बरं बरं. गर्दी कशी काय आहे? गर्दी भरपूर गर्दी आहे. मैदान कसं चालू आहे? मैदान एकदम रास्त शिस्तमध्ये. गाड्या किती नोंद झाल्या आहेत? एवढ्या सीझनचं कसं काय मैदान आहे? गाड्या जवळपास 700 ते 800 पर्यंत गाड्या नोंद झालेली. बरं बरं. पहिल्यांदाच बघतोय तुम्ही सासवडमध्ये एवढी गाडी? पहिल्यांदाच आहे. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. नो हक्क नाही या गट क्रमांक 26 मध्ये गट पास झाला. कोण होता दादा जोडीदार? ह्याचा चेंडू कुठला? 40 गावचा चेंडू होता याच्याबरोबर. चला शुभेच्छा तुम्हाला दादा. काय म्हणताय कसं मैदान आहे? निवांत एकदम व्यवस्थित आहे. बरं बरं. अजून कोणती बैल आणलीत? सोन्या आहे आपला. बरं बरं. सोन्या आणि हे पिस्तूल आहे का? बरं बरं. मित्रांनो आपला सगळ्यांचा आवडता लाडका हिंद केसरी कॉकटेल सुद्धा गटपास झाला. 20 मध्ये पळाला. आबांच्या पाखऱ्याबरोबर पळाला. आपल्या समवेत पिंटू शेट. नमस्ते पिंटू शेट. कसं काय मैदान चालू आहे? मैदान चांगलं चालू आहे. बरं काय सांगाल मैदानाच्या विषयी? काय सांगाल? गाड्यांची संख्या आज तुम्ही सासवडमध्ये बघितली? नाही म्हणजे जे संख्या एवढी झाली की प्रमाणाबाहेर ही अपेक्षा नव्हती केली की आमच्या म्हणजे एवढी नोंद होईल? बघा एवढी नोंद होईल. रात्री प्रॉब्लेम असा झाला की फाट्या कमी पडल्या. शेवटी एक फाटी वाढ. संघटनेच्या अध्यक्षांनी रात्री लॉट काढायचं ते लॉटला आमचा स्वतः फाट्या बनवल्या त्यांनी. बरोबर. त्यांनी मोठं सहकार्य केलं. आणि बैलगाडीत म्हणजे उतरायचं कारण एकच की बैलगाडीत न्याय मिळतोय. बरोबर. ते न्यायासाठी आणि फाटी चांगली त्यासाठी बैलगाडी मालक जास्त प्रमाणात उतरले. अंदाज तरी वडकीला किती गाडी होईल? हिंद केसरी वडकीचं मैदान आहे. हिंद केसरी मैदान कमीत कमी मला 1000+ गाडी 100% होईल. 100%. कारण की बक्षीस स्वरूपच त्याचं असं आहे की बक्षीस स्वरूप असं की जे ट्रॉफी असतात कोण 1000 देतोय कोण 5000 देतोय. तब्बल 2 लाखाच्या ट्रॉफी वडकीमध्ये वाटणार आहे आपण. बरं बरं. 2 लाखाच्या ट्रॉफीचे फक्त बाकीची बक्षीस वेगळीच आहेत. बरं बरं. चला तुम्हाला शुभेच्छा सेमीफायनलसाठी.